मैं हूं सैयद जीशान, आप देख रहे हैं सत्य आज तक। नजर डालते हैं आज की कुछ अहम खबरों पर। आपण देखील महायुतीमध्ये आहात, मात्र पक्ष जे आहेत ते स्वबळावर लढण्याची भाषा करतायत. आपण देखील महायुतीमध्ये आहेत, आपली काय भूमिका आहे? आम्ही 1 महिन्यापूर्वीच माननीय आमचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना, माननीय आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांना आणि माननीय खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेबांना, आम्ही तिघांना, आम्ही सर्व नगरसेवकांनी आणि ज्येष्ठ सर्व नेते मंडळींनी ठाणे शहरातले महापालिकेच्या हद्दीतले भिवंडी महापालिकाचे आणि इतर ठिकाणी आम्ही आधीच सांगितलंय की आम्हाला स्वबळावरच जायचंय. कारण या महापालिकेच्या निवडणुकीत जात असताना या 20 वर्षात त्यांनी केलेला भ्रष्टाचाराचा ओझा आम्हाला घेऊन जायचा नाहीये. कारण आम्ही नवीन दिशा, नवीन वेळ ठरवणारी लोक आहेत. महापालिकेतले बरेचसे प्रश्न आहेत ज्या बाबतीत वर्षानुवर्ष सभागृहात आम्ही कारवाईची मागणी केलेली, भ्रष्टाचार उघडीस आणलेला आहे. तो नवीन ठाणे, जुने ठाणे असू द्या, हॉलिवूड बॉलिवूड पार्क असू द्या, नवीन नवीन घाटांच्या पासून असे बरेचसे रोड असेल, बरेचसे डेव्हलपमेंटचे प्रकार आहे, त्याचे भ्रष्टाचार आम्ही काढलेला आहे. म्हणून आम्ही स्वबळावरच नारा दिलेला आहे आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने. आणि आम्ही आमच्या नेत्यांना सांगितलं की आम्हाला परवानगी द्यावी, अनुमती द्यावी की आम्ही स्वबळावर जाण्यासाठी आम्ही तयार आहेत. पण शेवटी जे पक्षाचा निर्णय असेल ते सर्वांना मान्य असेल. पण आमची स्वतःची इच्छा, अध्यक्ष म्हणून माझी माननीय सन्माननीय परांजपे साहेबांची, सर्व सन्माननीय माजी नगरसेवक व आम्हाला साथ देणारे सर्व नेतेगण, या सर्वांची इच्छा आहे की येत्या महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर एकट्यानेच जायचं. दोन्ही पक्षांनी तशी तयारी सुरू केलेली आहे, आपल्याकडनं देखील तशी तयारी सुरू झालेली आहे. आधीच आमचा महापालिकेत आपण बघितलं तर शहरी भागात आम्ही 8 मागचे नगरसेवक निवडून आले होते. 4 जगदाळे साहेब त्यांच्या पॅनल शिवसेनेत गेलेला आहे. आम्ही 4च फक्त शहरी भागात आहे. उर्वरित जे नगरसेवक तेव्हा निवडून आले होते ते कळवा आणि मुंब्रा परिसरातून निले आलेले आहेत. आज 16 नगरसेवक, माजी नगरसेवक आम्ही सर्व एकत्र आहेत. आजी माझी मागच्या टर्मचे बिन त्याच्या आधीचे पण टर्मचे नगरसेवक, माजी नगरसेवक नगरसेविका आहेत, ते आमच्या सोबत आहे. आम्ही सर्वांचं म्हणणं आहे का कळवा मुंब्रामध्ये परिस्थिती पाहता तिथे स्वबळाने जायला पाहिजे आणि त्यांचा मान ठेवून आम्ही त्याची विनंती पक्षाला केलेली आहे. आम्ही शिवसेना आणि भाजपचा विरुद्धच निवडणूक महापालिकाची लढण्याची मानसिकता पण आहे आणि आम्ही त्या पद्धतीने आमची पावलं उचलून तयारीला पण लागलो.